ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आणि आता जानकरांविषयीची मोठी माहिती समोर येते। स्वतःला फकीर म्हणवणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर हे 5 कोटींचे मालक आहेत। जानकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघामधून महायुतीमधून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। याच वेळी शपथपत्रात त्यांनी स्वतःच्या संपत्तीची माहिती दिली आहे। आपण फकीर माणूस असून लग्न झालेलं नाहीये, घरदार देखील नाहीये, रेल्वे स्टेशनवर सुद्धा आपण झोपू शकतो असं वक्तव्य जानकरांनी केलं होतं। मात्र स्वतःला फकीर म्हणवणाऱ्या जानकरांकडे जवळपास 5 कोटींची संपत्ती आहे। यामध्ये अनेक जिल्ह्यात त्यांच्या जमिनी देखील असल्याचं कळत आहे। तर चल संपत्ती जवळपास त्यांच्याकडे 1,25,00,000 रुपये इतकी आहे। अचल संपत्ती ही जवळपास 3,63,00,000 रुपये त्यांच्याकडे आहे। शिवाय वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शेतजमिनी आहेत, निवासी व्यावसायिक मालमत्ता सुद्धा जानकरांकडे आहे। जानकरांच्या नावावर एकूण 18 एकर 14 गुंठे एवढी शेती सुद्धा आहे। तर कसल्याही प्रकारचे गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल नाहीयेत। महादेव जानकरांच्या नावावर कुठलंही कर्ज देखील नाहीये। एकूणच 5 कोटींचे धनी महादेव जानकर असल्याचे यामध्ये समजतं।